नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात करूयात एका नव्या विषयाला आणि त्या विषयाचं नाव आहे लेकरांनो डीसी मशीन अँड ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. पहा, हा सब्जेक्ट जो आहे लेकरांनो तो या पद्धतीने शिकायचा आहे की थेरॉटिकल तर तुम्ही समजून घेणारच आहात, त्याचबरोबर एमसीक्यू बेस सुद्धा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे, ज्या की तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा त्याची गरज लागणार आहे. ठीक आहे. मग पहा रे, तुम्हाला मशीन हा शब्द ऐकल्याबरोबर काय आठवतं लेकरांनो? तर मशीन हा शब्द ऐकल्याबरोबर आठवतो की इट कॅन बी ऑपरेट ॲज अ मोटर ॲज वेल ॲज जनरेटर. करेक्ट आहे? बरोबर आहे. मग सर मशीन ही मोटर म्हणून कधी ऑपरेट होते आणि जनरेटर म्हणून कधी ऑपरेट होते? तर याचं एकदम सिंपल एक्झाम्पल आपण मानू शकतो लेकरांनो किंवा सिंपली आपण त्याला समजून घेऊ शकतो, की जेव्हा इलेक्ट्रिकल इनपुट दिलं आणि आउटपुट जर मेकॅनिकल येत असेल तर त्याला मोटर म्हणायचं. जर इनपुट मेकॅनिकल दिलं आणि आउटपुट जर इलेक्ट्रिकल मिळत असेल लेकरांनो, तर त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये मिळत असेल त्याला आपण जनरेटर म्हणतो. म्हणजे हे जे शॉर्ट बट स्वीट मध्ये जे आपल्याला इंट्रोडक्शन किंवा ह्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे, त्याच बेसिस वरती पुढच्या गोष्टी आपल्याला ह्या डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे. आणि लेकरांनो हा जो कोर्स आहे तो आपल्या डिप्लोमाला ह्या ऍप वरती अपलोड करायला मी सुरुवात करतोय. ह्या कोर्सची फीस असेल लेकरांनो 2,000 रुपये. ह्या कोर्सची फीस असेल लेकरांनो 2,000 रुपये. परंतु ज्या विद्यार्थी किंवा जो विद्यार्थी मला या कॉन्टॅक्ट नंबर वरती मेसेज करेल लेकरांनो, येस 8600104446, त्या विद्यार्थ्यांना हा कोर्स मी 1,500 रुपयामध्ये अवेलेबल करून देणार आहे. ठीक आहे. आणि ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण थिरॉटिकल तर शिकणारच आहोत, त्याचबरोबर एमसीक्यू सुद्धा ह्या गोष्टी बऱ्याच क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. सो नंबर तुमच्या समोर इथे मी लिहिलेला आहे. ठीक आहे. प्राइस पण सांगितली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स एनरोल करायचा आहे त्यांनी ह्या नंबरवरती मला मेसेज करू शकतात आणि कोर्स एनरोल करून घेऊ शकता. ठीक आहे. कुठल्याही कुपन कोडची गरज नाही. डायरेक्टली या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला कोर्स जॉइन करून देईल. प्रत्येक पॉइंट, प्रत्येक गोष्ट या कोर्समध्ये मी ऍड केलेली असेल. ठीक आहे. चला सुरुवात करू. आणि आपल्याला माहिती आहे हा विषय 4th सेमिस्टरला आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला किंवा पॉवर इंजिनिअरिंगला हा सब्जेक्ट आहे 4th सेमिस्टरला. तर लेकरांनो फर्स्ट जो युनिट आहे तो फर्स्ट युनिट आहे लेकरांनो डीसी जनरेटर. फर्स्ट जो युनिट आहे तो आहे डीसी जनरेटर आणि ह्याचं जे वॅटेज आहे त्या लेकरांनो 8 मार्कासाठी हा आपल्याला आहे. अगदी सिस्टमॅटिक आणि एकदम अप्रोप्रिएट वेनी हा चॅप्टर आपण समजून घेणार आहोत. काही व्हिडिओज युट्यूबवर येतील आणि त्याच्यानंतरचे व्हिडिओज हे तुम्हाला लेकरांनो आपल्या डिप्लोमाला या ऍप वरती दिलेला असेल किंवा अपलोड केलेले असतील. ठीक आहे. चला पहा काय काय सिलेबस मध्ये लेकरांनो डीसी मशीनचं इंट्रोडक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन आहे, पार्ट्स फंक्शन आहेत, मटेरियल आहेत, टाइप्स ऑफ वाइंडिंग आहे. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मी ऍड केलेली आहे. ठीक आहे. चला जास्त वेळ वाया न घालता लेकरांनो डायरेक्टली आपल्या मेन मुद्द्यावर किंवा मेन पॉइंटर येऊ. सो द फर्स्ट पॉइंट लेकरांनो डीसी मशीन. क्लिअर. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे लेकरांनो मशीन म्हटल्याबरोबर येस, जेव्हा मशीन म्हटल्याबरोबर ठीक आहे, जेव्हा कुठलीही मशीन असू द्या, येस, कुठलीही मशीन असू दे लेकरांनो, मशीन म्हटल्याबरोबर काय रे? मशीन म्हटल्याबरोबर त्या मशीनला तुम्ही कशा पद्धतीने इनपुट देताय आणि कशा पद्धतीने आउटपुट रिसीव्ह करताय. तर इकडून आपण ह्याला इनपुट देतोय आणि इकडून काय रिसीव्ह करतो लेकरांनो, ह्याला इकडे आउटपुट आपण रिसीव्ह करतो. बरोबर आहे. मग ती एसी मशीन असू द्या, येस, एसी मशीन असू द्या किंवा डीसी मशीन्स असू द्या. चालेल. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही इनपुट देताय आणि आउटपुट रिसीव्ह करताय म्हणजे इलेक्ट्रिकल इनपुट दिलं आणि आउटपुट जर तुम्हाला मेकॅनिकल मध्ये मिळत असेल, मेकॅनिकल एनर्जी मध्ये मिळत असेल, तर लेकरांनो त्याला आपण मोटर म्हणत असतो. त्याचबरोबर जर इनपुट मेकॅनिकल दिलं आणि आउटपुट इलेक्ट्रिकल मिळत असेल, तर लेकरांनो ह्याला आपण जनरेटर म्हणतो. ही गोष्ट अगदी सोपी, कुणीही शिकवण्यासारखी आहे. त्यामध्ये काही वेगळं रॉकेट सायन्स किंवा वेगळं लॉजिक अजिबात नाहीये. मग सर तुम्ही काय नवीन सांगणार आहात? बरोबर आहे. ह्याचीच तुम्हाला आतुरता वाटत असेल किंवा तुम्ही विचार करत असाल की मी काय नवीन सांगणार आहे. लेकरांनो कुठलीही मशीन घ्या, कुठल्याही मशीन मध्ये जो इंटरमिडिएटर आहे, तो इंटरमिडिएटर त्याला आपण म्हणतोय मॅग्नेटिक फील्ड.
मॅग्नेटिक फील्ड किंवा या मशीन मध्ये जे ईएमएफ इंड्यूस होणार आहेत, मॅग्नेटिक फील्ड म्हणा किंवा जे ईएमएफ इंड्युस्ड होणार आहेत, या इंड्युस्ड ईएमएफचं नेचर असेल लेकरांनो एसी. काय असेल नेचर? एसी असेल. एसी म्हणण्यापेक्षा मी आणखी तुम्हाला थोडस सिम्प्लिफाय करून देतो. ते आहे लेकरांनो सायनोसायडल. येस. आता तुम्ही प्रश्न पडला असेल, सर तुम्ही खोटं बोलताय किंवा तुम्ही चुकीचे शिकवताय आम्हाला. सर इनपुट तुम्ही आम्हाला डीसी मशीन शिकवताय, बरोबर आहे? आणि काय सांगताय की जो इंटरमिडिएटर आहे, म्हणजे तुम्ही इनपुट इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल किंवा इनपुट मेकॅनिकल टू येस इलेक्ट्रिकल टू आउटपुट इलेक्ट्रिकल, हे जे कन्व्हर्जन होतंय, या कन्व्हर्जन मध्ये जो इंटरमिडिएटर आहे, जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, किंवा जे ईएमएफ इंड्यूस होणार आहेत, त्या ईएमएफ इंड्यूसचं नेचर कसं आहे रे? एसी. आणि एसी मध्ये काय लेकरांनो? सायनोसाइडल. येस ऑर नो? येस, व्हेरी गुड. तर आता जो ईएमएफ इंड्यूस जो होतोय, जो अल्टरनेटिंग नेचरचा आहे, त्या इंड्यूस्ड ईएमएफ ला आपण विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर किंवा विथ द हेल्प ऑफ स्प्लिट रिंग, बघा लेकरांनो काय शब्द लिहितोय मी? कम्युटेटर, ठीक आहे, किंवा ह्यालाच लेकरांनो आपण स्प्लिट रिंग म्हणतो. काय म्हणतो रे? स्प्लिट रिंग. काय म्हणतोय? स्प्लिट रिंग म्हणतो. क्लिअर आहे? ओके. शब्दामध्ये बघा ना, स्प्लिट म्हणजे काय रे? वेगवेगळे सेगमेंट असलेला. सपोज हा झाला लेकरांनो एक सर्क्युलर मी या ठिकाणी केले आणि इथे अशा प्रकारे सेगमेंट तयार करतोय. इथे अशा प्रकारे काय तयार करतोय? सेगमेंट. आणि ह्या सेगमेंटला या प्रत्येकाला जो सेगमेंट आहे ह्याला म्हणायचं लेकरांनो स्प्लिट रिंग. म्हणजे जो रिंग आहे त्या रिंगला नंबर ऑफ सेगमेंट मध्ये आपण डिव्हाइड केलंय आणि त्यालाच लेकरांनो आपण काय रे? स्प्लिट रिंग झालेला आहे. ठीक आहे, त्याला आपण कम्युटेटर म्हणतोय. मग याचे फंक्शन काय? ह्याचं वर्किंग कशा प्रकारे होतं? कम्युटेटर ऍक्च्युली इंड्युस्ड ईएमएफ ला, एसी इंड्युस्ड ईएमएफ ला डीसी मध्ये कसा कन्वर्ट करतो, ही प्रत्येक गोष्ट तुम्ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. आणि लेकरांनो तुम्हाला मी प्रत्येक स्लाइड दाखवणार आहे की प्रत्येक स्लाइड वरती रिप्रेझेंटेशन किती छान प्रकारे केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे रिप्रेझेंटेशन या व्हिडिओमध्ये पाहू शकता सुरुवातीलाच. तर पहा लेकरांनो, प्रेझेंटेशन बघा, त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन नंतर आपण डिस्कशन करतोय की वाइंडिंग इन डीसी मशीन. डीसी मशीन मध्ये कुठल्या कुठल्या वाइंडिंग आहेत, स्टेशनरी वाइंडिंग कुठली आहे, रोटेटिंग वाइंडिंग कुठली आहे, त्याचबरोबर मित्रांनो कनेक्शन कसे कसे आहेत, जनरेटरला कनेक्शन कसे दिलेले आहेत, स्टेशनरी वाइंडिंग कुठली असते, रोटेटिंग वाइंडिंग कुठली असते, ह्याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रिन्सिपल आहे, ऑपरेशन, ठीक आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल कसा आहे, ईएमएफ इंड्यूस कशी होते, त्याची डायरेक्शन कशी ठरवतात, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तुम्ही ह्या स्लाइड वरती पाहू शकता. येस. त्याच्यानंतर लेकरांनो वेगवेगळ्या डायग्राम मध्ये इथं रिप्रेझेंटेशन, फेजर रिप्रेझेंटेशन कसं येतं ह्या डायग्रामसाठी, ह्या डायग्रामसाठी, ह्या डायग्रामसाठी, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी अगदी सविस्तर मांडलेली आहे. तुम्ही पाहू शकता लेकरांनो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉइंट आलेला या ठिकाणी. येस. प्रत्येक गोष्ट हे कन्स्ट्रक्शन आहे. प्रत्येक गोष्ट पाहू शकता तुम्ही. एकदम सविस्तर नोट्स आहेत. हे लॅप वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंग, ठीक आहे. हे परत लेकरांनो टाइप्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग मध्ये काय काय येतं बघून घ्या. त्याचं कंपॅरिझन आहे. सिंगल फेज अल्टरनेटर, येस, ऍक्शन ऑफ कम्युटेटर या ठिकाणी येतंय. येस, ईएमएफ इक्वेशन आहे लेकरांनो. क्वेश्चन्स प्रत्येक बघा, क्वेश्चन्स वेगवेगळे ऍड केलेले आहेत. टाइप्स ऑफ डीसी जनरेटर या ठिकाणी केले. प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. हा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. येस, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित रिप्रेझेंट केलेली आहे. ह्या सगळ्यांचं कंपॅरेटिव्हली जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, येस, त्यामध्ये सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, सेल्फ मध्ये शंट जनरेटर, सिरीज जनरेटर, कंपाऊंड जनरेटर, कंपाऊंड मध्ये कम्युलेटिव्ह जनरेटर, येस, डिफरन्शियल जनरेटर, त्याच्यामध्ये परत लॉंग शंट, शॉर्ट शंट, सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी मी शिकवणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन्स, ठीक आहे, ऍप्लिकेशन्स, सगळ्याच गोष्टी लेकरांनो या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. म्हणजे पॉइंट हा कुठला स्किप सुद्धा होणार नाहीये. प्रत्येक पॉइंट वरती डिटेल्स एक्सप्लेनेशन तुम्हाला या पूर्ण कोर्स मध्ये अवेलेबल होणार आहे.
ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल ह्या कोर्समध्ये डेफिनेटली त्यांनी मला कॉल करू सुद्धा शकतात. नंबर मी सुरुवातीलाच तुमच्यासमोर मेन्शन केलेला आहे.